हाय नमस्कार भावा बहिणींना. तर व्हिडिओ तर काय मी काढतच नाही बरं का भावा बहिणीनं. एक सकाळी टाकला होता जेवणाचा. तर मी आता भावा बहिणींना इकडे माहेरला आली होती. आता बऱ्याच भावा बहिणींचं मला म्हणणं असतं बरं का, योगिता ती झाली ती मूर्ख, त्यांच्या नको नादीला लागे म्हणून मला बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं असतं. पण तरी पण आली भावा बहिणीनं, तरी पण आली. तर कशासाठी आली माहितीये का? ह्याचं कारण एकच आहे, ते भावा बहिणीनं आता ना आई ना बाप, म्हणजे दापायला कुणीच नाही राहिलेलं. पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते, न लेकाला बी राहिलं आणि न सुनाला बी राहिलं. मी दोन्ही कोण बोलणार बरं का, मी एकी कोण बोलणार नाही भावा बहिणीनं. पहिली गोष्ट तर सांगते तुम्हाला, मी तर हॅटरवेंट टीव्हीवर बसून बोलतो. मी पण आंघोळ करणार आहे. ही म्हणली का नाही नाचलो आणि ही दवाखाना ही डॉक्टर झाली आता. हे नाचले, मी नाचलो ह्या काही हे नाचलो या हे पावसा पाण्या चिखलात काम करून ह्यांचं जे बाग होतोय ना, त्यामुळं मी नाचलोय. तर हो का, हे भावा बहिणीने हे असं प्रकार झालाय त्याचा. हो का नाचलोय. पोटात 3 दिवस आण नाही. कोटरा पेणार, इमल खाणार, दारू पेणार. ठीक आहे तुमचं बुद्ध बाळा. तुझ्या भावाने का फोन ठेवला? माझ्या भावाला मध्ये घेऊन, त्याचा भाव इथं कशाला मध्ये आणला तू? ती काय फोन करून त्याला विषय तुझा आणि तिचा चाललाय ना, तर नाही माझं बी आहे. तर भावा बहिणींनो, पूनमला लाईन वर घेतलं होतं मी. पूनम बोलत होती. माझा एक पूनम, योगिता, परत हिचा भाव, हे मध्ये नको आणू. हिचं माझं काय मुद्दा काय आहे माहितीये का? हिचा मुद्दा आहे ना, मुद्दा तुझा आणि तिचा आहे. राहायचं नाही ना माझ्यापाशी. तर भावा बहिणीनं मला ह्याने एक रेकॉर्डिंग बी पाठवले, ती पण मी तुम्हाला वाजवणार नक्कीच. मला आता ती काय रेकॉर्डिंग दादा इकडे हे करा येत नाही बरं का, टाका येत नाही, तर पण मी प्रयत्न करून नक्की टाकन मी रेकॉर्डिंग. तर आता ह्याचा मुद्दा काय माहितीये का? ही दिवृषीन झाली आणि ही मला म्हणती की साखर झाली. तर तिचा मुद्दा काय आहे भावा बहिणीनं, ही पण मी सांगते. तिचा मुद्दा असा आहे की ज्या टायमाला ही कधी दवाखान्यात गेली ते त्यांनाच माहिती आहे. तर डॉक्टर नाही स्पष्ट तर ऍडमिट केलेलं त्यावेळेस केलं ते बनसुड्याचीच ऍडमिट केलं. पेशंट माझ्या कमी झाल्या पांढऱ्या दावा. आणि डॉक्टरनी कुठं रक्त लगवी चेक केल्यावर कुठं सांगितलं सरकारी दवाखान्यात. तर डॉक्टरना सांगायच्या ऐवजी आपल्याला पण एवढं नॉलेज आहे भाऊ बहिणीनं. आपण बी आपण बी गोळी मला चालू होती. आपण बी थांब मला बोलू दे. आपण बी समजू शकतो काय गोष्टी. दारू प्यायल्यानंतर शुगर होणार हे तर लहान पोरग बी सांगू शकतो भाऊ बहिणीनं. तर आता राजाला सगळ्यात नडती म्हणजे बायकोच्या हातनं इज्जत घालवून घेणं, बायकोच्या शिव्या खाणं, बायकोचा मार खाणं, हे एकच प्रकरण काय आहे माहितीये का? दारू. कारण की त्याला नडती कुठं काय नडतंय माहितीये का? तर दारू. तर भावा बहिणीनं सरळ माझ्या बहिणीचं माझं बी मुद्दा काय आहे माहितीये का? तू दारू सोड. पुढं जर तुझ्या लाईफ मध्ये काय गोष्टी घडल्या तर त्याला आम्ही दारू मी सोडत नाही. बायको सोडून द्यायची मला. बायको कशी सुटत? तुझ्या पुढची तिला 2 लेकरं आहे ती. पोरं मी घेतो. नाही हजार कमी होईल ना, तिथं 700 रुपये केला घालवीन गाडीला माझ्या. 200 रुपये माझा खर्च. विषय भावाचा ह्यांच्या ऐकून घ्या की बायको सोडील पण दारू सोडणार नाही. पण किती निर्लज्ज माणूस आहे. तर मला काय म्हणायचं, तुझं म्हणणं आहे का नाही बायको सोडेल पण दारू सोडणार नाही, तर मग जी होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याला तुला सामोरं जावं लागेल. त्या गोष्टी आम्हाला सांगू नको. तू सामोरं जातो, समज करतो मी, आम्हाला सांगू नको ना. तर भावा बहिणी नका आम्ही कष्ट करू. मिळत नाही म्हणून एवढी रुंडली चौकटीला बसाना ती. आणि ती काय म्हणते, नाचतोय ना गार पाण्याने आंघोळ आताच करतो बघ. किती पाणी. अरे नाचला तर ती तुलाच ही वेदना होणार आहेत ना, थोडी आम्हाला वेदना होणार आहेत. त्या काय पाहिजे तुला? तर भावा बहिणी नका आता काम कष्ट करून आम्ही आलेलो आहे बरं का, बारामतीवरनं परत इथं आलेलो आहे. तर खास तुम्हाला सांगते, ह्यांचा एवढा धिंगाणा चालला होता. तर रोजच ह्यांचा धिंगाणा आहे बरं का, एक दिवसाची गोष्ट नाही. रोजच मरण त्याला कोण रडा, अशी काही गोष्टी आहेत त्या. अरे तू कामाला जा, अगर नको जाऊ, पण तू दारू कमी करणं प्यायची. तुकड्याची तुकडं तू आणून पितोय. तुम्हाला आरामाची गरज आहे ना, एक दिवस आराम नीट करा घरी. दारूच्या बाटल्या वागून आराम करू नका ना घरी तुम्ही. भावा बहिणींनो,
माझ्याकडे एक 10-15 मिनिटाची एक रेकॉर्डिंग आहे बरं का, ह्यानं पाठवलं. ह्यात दोघाचा बी मुद्दा आहे तर बरं का, ही पण बोललेली आहे आणि हो बी बोललेला आहे. तर मी आहे ना ती मुद्दा आहे का ना, मी पब्लिकली करणार, म्हणजे मी ती तुमच्या समोर मांडणार, मग त्यातनं तुम्हीच सांगायचं. पण मला आहे का नाही काय चुकीचं वाटतंय तुम्हाला सांगू का, मी आहे का नाही, आता कसं आहे भावा बहिणीनं, हो का, जी माणसं आपलं ऐकतात का नाही त्यांना सांगणं योग्य असतं, जे ऐकत नाही ते त्यांना सांगणं योग्य नसतं. त्यामुळे आपण सहसा जास्त पूनमताई तर बोलतच नाही, आणि मी सुद्धा बोलायचं सोडून दिलंय. मी सुद्धा मी माझ्या मार्गाने लागलेलं आहे, आपलं कामधंदा करणं खाणं पिणं, आपण बी ह्यांच्यात जास्त इंटरेस्ट टाकत नाही, कारण की ह्यांना का नाही लाज आबरू, परत तुम्हाला सांगते इमेज काय असते ही राहिलीच नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते नाही, त्यांना वाटत बी काय नाही ह्या गोष्टींचं, त्यांना वाटत बी काय ह्या गोष्टीचं नाही. त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. पण तुम्हाला सांगते ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मूर्ख माणूस कोण आहे माहितीये का, राजा. कारण की त्याने एवढं लिमिट दारूचं सोडलेलं आहे ना, कारण की त्यानं दारूचं इतकं लिमिट सोडलंय ना, आणि त्याच्यात दारू काय आहे का नाही, अरे तुझ्या आहे तर तू काढले ती म्हणलं तुझ्या पैसे येणार ना ती पोर का जाणार आहे ती शेजारच्या पैसे. तुझी लेकर आहे ती का नाही ती, मग लेकर तुझ्या पैसे येणार ना. अरे आई ना हाणलं बापाने हाणलं तर आई बाप लेकराला दोन्ही प्रमाणात असतात र. आता तुला नटाव नाही घालून काय करू नाही पाण्यात जायला. चुप. गप बस. कालवा 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 नुसता भावा बहिणी डोक्याला वैताग वाढी यांची रोजचीच. रोज संध्याकाळी फोन आहे बघा यांच्या भांडणाचा, रोज संध्याकाळी. काय तुम्हाला सांगायचं आहे हे बरं आहे. तिचा मोबाईल तू का देतो तुझ्या पैसे मोबाईल तुझा, तू तिला मोबाईल दिला ना, त्या आईचा मोबाईल दिलाय का नाही. नाही योग्य ताई ती कार्ड चेचणार आहे मी, एमटी मोबाईल घेऊन जावा. कुठला मोबाईल आहे ना हा जवळचा, हा मोबाईल तुमचा तुम्ही घेऊन जावा. हा बरं चालतो. हा कार्ड नाही ती कार्ड चेचणार. नाही ते कार्ड आईचं आहे, आईचं आहे एक कार्ड. हा आत्याचं कार्ड कधीच त्यांनी ते काढून फेकून दिलं नाही, ती दुसरं कार्ड. बर ते मोबाईल मी वापरायसाठी दिलता तुझा बंद पडला होता म्हणून, आणि ती मी माघारी घेणार होती पण तुला म्हणलं होतं पण चला जातोय कामाला. काय बोलताय म्हणजे तुमच्या माझ्या भांडण्याचं कारण कॅमेरा इकडे फिरवा. तर भाऊ बहिणीला विषय काय झाला माहिती का भांडणाचा. सकाळी हे कामावरनं आलं, येताना तेलाचा पुडा शाबू पावशरभर घेऊन आलं. मग आल्यानंतर भाऊ बहिणीनं ह्यांचं मला काय माहिती नाही, ह्यांच्या त्या कामाच्या पिशवीत दारूच्या बाटल्या होत्या. मग का दारूच्या बाटल्या मला त्यांना दिसल्यावर मी बडबड करायला लागली भाऊ बहिणीनं की म्हणलं एवढं तुमच्या पायाला जखम मोठी झाली आणि तुम्ही दारूच्या बाटल्या घेऊन येताय, तुम्ही दवाखाना बघा, तुमच्या जीवाला जर उद्या काही कमी जास्त झालं तर तू आज ह्या तोंडावर आहे तर उद्या ह्याच काय म्हणायला बसलेलं आहे. त्यांनी तोंडाने पण मला काय सतरा म्हणतात की मी हिच्यामुळे दारू पिऊन मरणार आहे. उद्या जर ह्याला काही कमी जास्त झालं, आधी ह्याला बीपीचा त्रास आहे, आता जर ह्याला जखम किती दिवस झालं बरी होई नाही भाऊ बहिणीनं. मग मी काय विचार डॉक्टर गेल्या वेळेस काय म्हणला होता की तुम्ही दारू कमी करा, तुम्हाला शुगर होणार आहे आणि झाली. आणि मला असं वाटतं की त्यांना शुगर 100% झालेली आहे, कारण की डॉक्टर काय बोलणार काय चुकीचं बोलणार नाही, कारण ह्यांचं लिमिट दारूचं जास्त प्रमाणात अति प्रमाणाच्या बाहेर वाढल्या. मग मी काय म्हणलं तुम्हाला शुगर झाली का नाही, तुम्ही दवाखाना बघा, तुमच्या जीवाचं तुम्ही बघा, ह्यात काय माझं चुकलंय का भाऊ बहिणी. ह्याला उद्या काय कमी जास्त झालं तर ही 4 तोंडा मलाच बोलणार आहे, जगाला बोलणार नाही ती. कारण की चुका माझ्याकडनं काय घडून गेला, आता मी काय करते काय नाही ह्याच्यावर विश्वास कुणाचाही नाही. पण माझा मी एकच विश्वास ठेवलाय देवावर. मी किती पवित्र आहे किंवा नाही मी म्हणत नाही मी पवित्र आहे भाऊ बहिणीनं, पण माझा विश्वास माझ्या देवावर आहे. मला मी आता सध्या काय आहे ते माझ्या जीवाला माहिती, त्यामुळे मला ह्यांनी काय बोलतात काय नाही, नवरा काय म्हणतो काय मला फरक पडत नाही. पण ज्या वेळेस आता माझी श्रावणी आहे भाऊ बहिणी, श्रावणी असताना ही जर माणूस आज पंचमी आहे, उद्या आज भावाचा उपास उद्याच्याला पंचमी आहे भाऊ बहिणीनं, मग मला सांगा ही आज सणासुदीचं तर मला रांड बुडकी अवदसा ही साडस आहे काय बी असं आजची घाण बोलते मला. आणि मग मी माझा तोंडाचा पट्टा केला, मी बोलली, मी भरपूर काय बोलली रागाच्या सनी तापाच्या भरात मी ह्यांना भरपूर माझ्या तोंडाला येईल ती बोलली भाऊ बहिणी. आणि आरुतुरा बोलली, आरुतुरा सुद्धा बोललेली आहे. मी माझी चुकी हे करणार नाही, कारण की ह्यांची चूक मला दिसती, ह्यांच्या चुकीमुळे
नाही माझा सनिताप ह्यांच्या बोलण्यामुळे मला पाक मानसिक त्रास होतो. मग मी माझं तोंड काय आवरत नाही भाऊ बहिणीनं. एवढं सगळं जर ह्यांच्यासाठी ह्यांचं घर दार जिथल्या तिथं टापटीप मध्ये ठेवायचं, ह्यांना ह्यांची पोरं बघायची, ह्यांना कपडे, ह्यांना पांढरी शुपट सगळं ह्यांना जिथल्या तिथं मी द्यायचं, डब्यापासून खायला प्यायला सगळं द्यायचं. तरी पण ह्यांच्या तोंडात काय दिवस उपाशी मरतो, 3 दिवस उपाशी मरतो. मग मी केलेल्याचा अर्थ काय आहे? माझं इथं कोण आहे का बघायला भाऊ बहिणीनं मी नेमकं काय करते काय नाही. ह्यांच्या जीवासाठी ह्यांना बोलायला गेलं तरी पण मी वाईट. आणि ही मला म्हणजे असं दाखवून देते की तर भावा बहिणींनो, तर आता थांबा, 2 वाक्य मी हिच्याविषयी बी बोलणार आहे आणि त्याच्याविषयी बी बोलणार आहे बरं का. माझं वैयक्तिक मी ती बोलणार आहे. भलं त्यांना राग आला तरी चालेल, मला काही घेणं देणं नाही. दुसरी गोष्ट तर म्हणजे पहिली गोष्ट तर मी ही बोलते बरं का भावा बहिणींनो. ए तुझा साबण हो तिकडे. तर ज्या वेळेस नवरा दारू पिऊन येतो ना भावा बहिणीनं घरी, तर त्या गोष्टीला मी सहमत आहे. कारण की कुठली बी बायको ग बसणार नाही, कारण की ती बाडबाड करणारच. बरोबर आहे का नाही? कारण की कसं असतं, कुठंतरी आपल्या परपंचाचं वाटोळं होत असतं. त्यामुळं आहे का नाही, त्या गोष्टीला बोलणं किंवा चालणं किंवा समजून सांगणं ह्या गोष्टी मला योग्य वाटतात. त्या गोष्टीला मी सहमत आहे, त्या गोष्टीसाठी मी सहमत आहे. त्यामुळे त्या गोष्टीला मी काय बोलणार नाही. पोरे पडशील, पोरे इकडं हो. हा, तर दुसरी गोष्ट ही दारू जास्त पितोय. तर भावा बहिणीनं हो का, दारू पिया कुणापासून लागला तर त्याच्या बायकोपासून लागला. ही आख्या जग दुनियाला बी माहिती आहे आणि तो बी म्हणतो. आणि तिनं बी ह्या गोष्टी समजून घ्याव्या. त्या जी महाग जी प्रकरण झालं, कुणाच्या मागं पळून गेलती का नव्हती गेली, का हिचं लपडं होतं का नव्हतं लपडं, ही जी काय XYZ असेल ना, ह्या गोष्टी आपल्याला एवढ्या काय खाजगीपर्यंत माहीत नाही. ते ह्या आहेत ना, ह्या दोघालाच माहिती आहे त्या. तर आता प्रकरण कुठनं वाढतंय माहितीये का? लपड्यापासून. लपडं ह्यानं बाय ठेवली, हिनं बाबा ठेवला, हिनं बाबा ठेवला, हिनं लपड ठेवलं. तर देवा शपथ मी त्या गोष्टीवर ह्यांना कधी भांडत नाही. ही मला म्हणते तर तू गड्यासाठी करते आणि तू आमचं करते नमका. मग हे आता मला महाग विषय होऊन गेला भावा बहिणी, त्याला काय मला भाग घ्यायचा नाही किंवा काय नाही. पण आता जी मी वागते आणि जी राहते त्यांनी दाखवून द्यावं की मी आता ह्या आमच्या गोष्टीवर अशी अवलंबून आहे. तर भावा बहिणीनं आता हो का, मला ह्या 2 गोष्टी म्हणजे एकदम न्याय निवाडा जर करायचाच म्हणलं ना, तर माझ्या 2 गोष्टी आहेत त्या मी ही तुम्हाला सांगणार मी. पहिली गोष्ट म्हणजे माझी पहिली गोष्ट म्हणजे माझी ही आहे की बायकोमुळं नवरा दारू प्यायला लागला. कारण की बायकोचं अफेअर गावलं नवऱ्याला, म्हणून तिच्या तवापासून ती दारू प्यायला लागला. तर ह्या गोष्टी तिला समजून घ्याव्या त्या. आणि दुसरी गोष्ट थांब, आधी माझा मुद्दा होती नाही, तवापासून ती दारू पित होता. माझा मुद्दा होती, त्यानंतर तू तुझा मुद्दा मी तुला मांडू देणार आहे. आधी माझा मुद्दा होती, त्यानंतर मी तुला तुझा मुद्दा मांडू देणार आहे. असं नाही की मी व्हिडिओ बंद करणार आहे किंवा काहीच नाही. प्रत्येकाचा मुद्दा मी मांडणार भावा बहिणींना. तर माझा मुद्दा असा आहे की ज्या टायमाला ही जर अफेअर गावलं, ज्या टायमाला हिचं लपडं होतं का नव्हतं ही तिच्या नवऱ्याला आणि तिलाच माहिती आहे. ही कोणाच्या मागं पळून गेलती का नव्हती ही त्यांनाच माहिती आहे. आम्हाला फोन आला हिच्या माहेरच्या माणसाला कुठं असं झालंय. त्या टायमाला ह्या गोष्टी आम्ही लागून धरून व्हिडिओ बी काढलेला आहे. आणि ती व्हिडिओ तुम्हाला सांगते, जास्त माझ्या आयडीवर तर काही व्हिडिओ नव्हता आणि ती व्हिडिओ मी डिलीट बी मारून टाकलं बरं का. कारण की नको म्हणले ह्या गोष्टी आपल्याला जास्त वाढवायच्या नाही त्या. कारण की कसं असतं माहितीये का, इज्जत ही इज्जत असते आणि इज्जतीला सोशल मीडियावर ही व्हिडिओ काढण्याची बी काहीतरी कारणं होती. त्यामुळे आता ती काही उकरू नाही ती काढायची, ती कारणं होती. ती तुम्हाला बी ते म्हणतात ना, समजण्यावाले का इशारा काफी आहे, अशा काही गोष्टी आहेत. तर ज्या टायमाला ह्यामध्ये प्रकरण झालं का नाही, 2-2.5 वर्षापूर्वी, तेव्हापासून तुम्हाला सांगते ही दारू प्यायला लागला. बरोबर का? आता हिचं म्हणणं असं आहे की ज्या टायमाला ही गेली होती आणि ही आल्यानंतर 2.5 महिन्याने हे दारू प्यायला लागला, तर ही चुकीचं आहे. कारण की आमच्या समोर दारू प्यायलेला आहे. ज्या टायमाला ही गेली त्या टायमाला माझ्या समोर दारू प्यायलेला आहे. त्या टायमाला ह्या गोष्टीला मी स्वतः ही साक्ष पुराव्याला आहे की ज्या टायमाला ही गेली, ज्या टायमाला तिला माहेरला पाठवली होती पोलीस स्टेशनवरनं, ही माहेरला गेली होती, त्या टायमाला हे दारू प्यायला होता. आणि ही माझ्या समोरची गोष्ट आहे. कारण की तेव्हापासून पोराने भिजावली मला. तेव्हापासून ह्यो दारू पियाला लागला भावा बहिणींनो. नाहीतर ह्यो बिगर व्यसनी होता, निर्व्यसनी होता. तर मग आता ह्या गोष्टी आहे का नाही, हिनं समजून घ्यायच्या ना ह्या गोष्टी. थांबा, मी 2 आरती बोलती, मग ह्यातनं मी चुकीची आहे का बरोबर आहे हे तुम्ही समजायचा. एक तर असं समजून घ्यायचं की
नवरा आपल्यामुळं दारू प्यायला लागलाय म्हणून त्या गोष्टी आहेत का नाही, जी काय असेल ते सहन कराव्या लागणार. दुसरी गोष्ट त्याच्यासाठी मी सांगते की ह्या गोष्टी आहे का नाही, जेवढा आपण दारू पिल का नाही एवढी आपण बायकोच्या हातनं आपली इज्जत घालवून घेणार आहे. आणि जर आपण बायकोमुळे जर दारू पितोय आणि बायकोमुळे जर आपल्याला त्रास होतोय तर बायको आपल्यापाशी नांदती आणि जे आपण करतोय ही चुकीचं आहे. ह्या गोष्टी ह्यानं बी समजून घेतल्या पाहिजेत भाऊ बहिणीनं. कारण की कसं आहे माहितीये का, ज्या व्यक्तीमुळे दारू प्यायला लागला का ती व्यक्ती तर त्याच्यापाशी आहे, ती व्यक्ती त्याच्यापाशी नांदती. मग ही दारू पिण्याचे त्याला व्यसन लागलं, काढला परत एक मुलगा बी झाला त्याला. तर भाऊ बहिणीनं मग तर आपण असं समजू शकतो की त्याला जे टेन्शन होतं, ज्या टेन्शनमुळे ती दारू प्यायला लागला का नाही, आता त्याला एक लत लागून गेली आणि त्याचं ती लत लागतं ती त्याचं व्यसन झालेलं आहे. आणि आता ही मरेपर्यंत सुटल का नाही सुटायचं तर ही आपल्याला काय सांगता येणार नाही. आता तो काय म्हणतो की मी बायको सोडीन पण दारू सोडणार नाही. तर भाऊ बहिणीनं ज्या टायमाला महाग तिचं लपडं होतं, ज्या टायमाला तिनं म्हातारा असो किंवा तरणा असो, जी काय असो तिनं तिच्या लाईफ मध्ये कुणी जरी आणला होता ना त्या टायमालाच मग तिनं त्याला सोडून द्यायचे होते तिला, असं माझं बी म्हणणं आहे भाऊ बहिणीनं. काय काय मोबाईल माझं समजा तोंडपाठ आहे नाही तुझा तोंडपाट असू दे तुझा किंवा काय बी असू दे. आणि भलं भाऊ बहिणीनं का आता जरी तिचं लपडं असलं, आता जरी पण ती कुणाला बोलत असेल किंवा पहिल्या व्यक्तीला बोलत असेल किंवा वदर दुसऱ्या गोष्टीला बोलत असेल तर भाऊ बहिणींना आपल्याला फरक पडत नाही, आपल्याला फरक पडत नाही. जसं की पहिल्या काही गोष्टीचं प्रूफ आपण बघितलं होतं मोबाईल थ्रू, पण आता आहे का नाही आपल्याला काय माहित नाही. किंवा त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी ह्या डोक्यातनं काढून टाकल्या. कुणाला लपडी करायची का कुणाला इज्जत सांभाळून राहायचं ती ज्या त्याच्या हातच्या ज्या त्याचा प्रश्न असतो भाऊ बहिणींनो. त्यामुळे आहे का नाही जास्त ही सोडून दिलं. पण आता ही मला एवढा मोठा व्हिडिओ काढायचं माझं कारण एकच आहे, कारण की रोज रातचा ह्यांचा फोन आहे. आम्ही काम करून येतो का नाही बाई तुमचा रोज फोन, रोज रातचं ह्यांचं फोन आहे. तर लपड्याचं बावाचं झवाझवीचं खवाखवीचं, ह्यानं हिला झवली त्यानं त्याला झवलं, ती त्याच्याकडे गेली ही ह्याच्याकडे गेली, हीच अशीच ही आहे. तर भावा बहिणींनो फोन असतात ना शब्द असतात. तर आता हे मला शब्द बोलायचं बी नाही. ती बरेच माझी चांगले चांगले भाऊ बहिणी व्हिडिओ बघतात बरं का, पण काय करणार ना, काय गोष्टी बोलायला मजबूर असतो त्यामुळे ह्या गोष्टी बोलाव्या लागतात त्या. तर आता ह्या प्रकरणामध्ये आहे का नाही एकच गोष्ट मी बोलणार, ह्याला जर बायकोचं पटत नव्हतं ना, बायकोमुळे हे दारू प्यायला लागला का नाही, बायकोमुळे व्यसनी झाला का नाही, तर मग ती गेली होती तर ह्यानं आणायची नव्हती. आणि हे सरळ सरळ आमची बी ह्याला उत्तर होती की ज्या टायमाला तुझी बायको आणू नको ही आम्ही स्वतः म्हणलेलो होतो. आणि आता तुझी बायको जर तू आणली ना तर सगळ्या गोष्टी तुला सगळ्या गोष्टी सहन करूनच चालावं लागल. सगळ्या गोष्टी तुझ्या लाईफ मध्ये जी काय घडतात नाही तुझी तुलाच एकट्याला सामोरं जावं लागणार आहे. तर आम्हाला काय ह्या गोष्टी तू सांगू नकोच. तर आता ह्यो काय आम्हाला सांगितलं शिवर राहणार ना, आमच्या काय डोक्याला त्रास दिल्याशिवाय राहणार भाऊ बहिणींना. तर आता तुम्ही सांगा ह्यात मार्ग काय काढायचा, तुम्ही सांगा आता तुमच्या ह्यातनं मार्ग काय काढायचा. अरे तिला बावा ठेवला तू म्हणतोय म्हणलं ती म्हणणारच ना, तू नसला तुला शुगर झाली म्हणली, शुगर झाली म्हणणार ना. गोष्ट मी करतच नाही त्याच्यावर मला राग येईल का नाही. हा मी 24 तास घरी आहे भाऊ बहिणीला, मी कुणाच्या दाराला जात नाही, माझ्या घरी कुठला गडी येत नाही, माझी लेकरं आणि मी आणि माझं घर आहे. नाही सध्याची नाही भाऊ बहिणींनो हो का कसं आहे माहितीये का, माझ्या बी पाठीपुटी एक बहीण आहे. सध्याची घटना जर म्हणाय गेली तर खरं सत्य हीच आहे बरं का. ही गेट लावलेलं हो का, ही गेट आता आम्ही आल्यावर उघडतो बरं का, तुम्हाला दाखवलं. गेट बी लाव दिवसभर मी बघत नाही म्हणून ती मोबाईल सुद्धा तुमचा तुम्ही घेऊन जा. मोबाईल नको काय गेट लावलेलं असतं आणि लेकरं बाळ ही ती. आता शेवटी कसं आहे माहितीये का भावा बहिणी, दारू पिऊन जर कुठला नवरा जर लईच गलिच्छ भाषेमध्ये जर बोलत असं तर कुठली बी बायको बोलणारच बरं का. तर मी म्हणत नाही हो का एका हाताने टाळे वाजत नसते, ह्यात चुकी आहे का नाही, चुकी ही दोघांची आहे बरं का. मी म्हणणार नाही की चुकी एकट्याचीच आहे. तुम्ही बोललाय खोटं बोलायचं नाही. श्रावण चालाय महादेवा शपथ नाही रे पोरांना नको मध्ये आलं. नाही त्याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही. पोराला मध्ये घेऊन आला विषय तू बारक्या पोरावानी करून तू पोरांना मध्ये घेऊ नकोस. हे काय खातोय बघू थुक लेकरं तुमची आहे ती गावाची नाही ती, त्यामुळे तुमच्याकडेच येणार आहे ती. त्यामुळे लेकरं माझ्याकडे आली माझ्याकडेच येते ती, माझ्या जवळच बसते ते असं म्हणायचंच नाही. अहो तुम्ही लेकराला 5 रुपयाचं बिस्किट आणलेलं सुद्धा माफ करताय.
तर चला का तुमचं दाजाला आम्हाला निघायचंय भाऊ बहिणीनं परत महागारी जायचंय. अगं बाय पोरगं त्याला गाडीवर जायचंय. तर अनेक जर काय मुद्दा राहिला असेल तर मी नक्कीच माझ्या घरी गेल्यानंतर ना मी मांडणार भावा बहिणीनं हे मुद्दे जे आहेत का आता ह्यांच्यावर माझं व्हिडिओ येत राहणार आणि मी व्हिडिओ काढणार ह्याच्यावरती. कारण की मला कामाने वेळ भेटत नाही. पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते मी कामाला जावं लागतं. मला 8:15 वाजता जावं लागतं आणि 5:30-6ला माझी सुट्टी होती. त्यानंतर ना आल्यावर नंतर ना घरची कामं असते त्यामुळे मला वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला. मी काय व्हिडिओ काढत नाही. तुम्ही आधीच इथं 2-3 व्हिडिओ काढा. मला भरपूर बोलायचंय. हा बोलायचं भरपूर सण करते मी आणि ते आता नाही ती थ्रो ऐक ती काय भावाला न्यायला घेऊन जाऊ शकतो. हो ती तुमच्या थ्रो आहेत का नाही ती तुमच्या आयडी वरती तुम्ही व्हिडिओ काढू शकता. माझं काहीही म्हणणं नाही. बरोबर आहे का नाही भावा बहिणीनं मला जायचंय. भावा बहिणीनं मला जायचंय उद्या कामाला. त्यामुळं मला जावं लागलं. कसं तरी नवीन काम लागलेलं आहे. तिथं माझ्या जागेवर जर दुसरी बाई घेतली तर मला काही परत काम लागणार नाही. बरोबर आहे का नाही. तर चला म्हणलं तर आता मी आली येण्याचं कारण मला ही भांडणाचं बी बघायचं होतं आणि तुम्हाला सांगते तो माझ्यावर येणार होता. तर आता काय माहित नाही मला येणार आहे का नाही. तू म्हणलाय नाहीतर गेल्या बारीच्या सारखी त्याला घेऊन जायची चक्कर करून तिथं निम्या रस्त्यात पडायची आणि हुगा आमचा गांगा रावळा व्हायचा. भावा बहिणीनं मला जायचं उद्या. मला कुठल्या कसलाच मला टाइम नाही वेळ नाही. मी एक तर घरी सांगितलं पण नाही. तशीच आलेलो आहे आम्ही दोघं. तर असं तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. जी काय ह्या दोघांचा मुद्दा असतील ना त्याचा तो मुद्दा मांडल त्याच्या आयडी वरती आणि हिचं ही मुद्दा मांडल त्यांच्याच आयडी वरती. तर तुम्ही नक्कीच त्यांचा व्हिडिओ बघा आणि ती एकमेकाचा मुद्दा मांडते. माझा जो मुद्दा होता ती मी ह्या व्हिडिओ थ्रू मांडलेला आहे. तर मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.